नमस्कार मित्रांनो, माझं नाव महावीर. तर मित्रांनो, हे जे पोलीस भरतीचे टेस्ट सिरीज 2 आहे त्यामधील गणिताचे प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 99ने भाग जातो? ठीक आहे, 99ने भाग जातो असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, 9ची कसोटी तुम्हाला माहीत आहे. जर दिलेली जी संख्या असते त्यामधील, जसं आता मी तुम्हाला पूर्ण लिहून देऊ ठिकाणी 3 5 7 2 4 0 4. ठीक आहे, हे ऑप्शन्स आहे. पहिला ऑप्शन्स A B C D. तर खालीलपैकी दिलेल्या कोणत्या संख्येला 99ने भाग जातो? 13 5 7 9 2. तर यापैकी कोणत्या संख्येला 99ने भाग जातो? म्हणून मी ऑप्शन लिहिलेला आहे, खालीलपैकी दिलेलं होतं. तर यांची बेरीज करायची. ठीक आहे, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 2 17, 17 आणि 4 21, 21 आणि हे 4, तर हे होतात 25. ठीक आहे, तर यांची अंकांची बेरीज जर केली तर जो अंक येतो त्याला जर 9ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. ठीक आहे, तर आपण 99ला असं सुद्धा लिहू शकतो, 9 गुणिले 9. तर आता बघा, यांची 1 3 3 आणि 1 4 आणि 5 9 9 आणि हे 9 18 18 आणि हे 9 27. ठीक आहे, तर इथं सुद्धा 27, म्हणजे या संख्येला 9ने भाग जाणार आहे. ठीक आहे, तर या संख्येला 9ने भाग दिल्यानंतर परत जे अंक येतात त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरीजला जर 9ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 99ने भाग जाणार. ठीक आहे, तर असं तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर काढू शकता. याचं C होतं. ठीक आहे, बघा, या अंकांची बेरीज करायची, तर येणारं जे उत्तर आहे त्याला जर 9ने भाग गेला तर संपूर्ण या संख्येला 9ने भाग जातो. म्हणजे या 9ने आपण याला भागलं, परत काही संख्या येणार वरते, मग त्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याला जे येणार आहे त्याला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. ठीक आहे, तर असे हे 1 आणि 1 2 2 आणि हे 4 8 8 आणि 3 8 आणि 3 11 11 आणि हे 9. ठीक आहे, 1 मिनटं, 11 43 45 5 आणि 4 9 9 आणि हे 7 आणि हे 2, हे झाले 18. ठीक आहे, बघा, 18ला सुद्धा 9ने भाग जातो, 27ला सुद्धा तो, म्हणजे या दोन्ही संख्येला 9ने भाग द्यावं लागेल आणि जे म्हणजे भाग येणार वरती, जे उत्तर येणार भाग दिल्यानंतर त्यांची बेरीज करून जे संख्या येणार त्यांना 9ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे, तसंच याला जर केलं 6 आणि 4 10 10 आणि 19 19 आणि 21 आणि 29. ठीक आहे, तर या दोन संख्याला 9ने भाग जात नाही, फक्त या दोन संख्या होतात 27 आणि 18. तर मग या दोन्ही याला 9ने भाग द्यायचा आणि जे येते त्यांची बेरीज करायची. त्याला जर 9ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 99ने भाग जातो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका संख्येला 7ने भागल्यास बाकी 3 येते. ठीक आहे, तर त्या संख्येच्या वर्गात 7ने भागल्यास बाकी काय येईल? तर अशी कुठली पण एखादी संख्या घेऊन घ्यायची की ज्या संख्येला 7ने भाग दिल्यावर बाकी 3 येते. तर आता बघा, 7ला जर आपण 7ने भागलं तर 7 1 7. जर 8ला भागलं तर बाकी 1 उरते, 9ला भागलं तर बाकी 2 उरते. तर अशी कुठली पण आपल्या मनाने एक संख्या घ्यायची. समजा आता 10 घेतलं मी. ठीक आहे, 7 1 7, तर 10मधून 7 गेले 3, बाकी 3 उरली. तर 10ला 7ने भागल्यावर बाकी 3 उरते, म्हणून 10चा वर्ग केला 100. 100ला 7ने भागलं, 7 1 7, परत इथं 3 उरले, 7 चौक 28. ठीक आहे, तर काय उरते? बाकी 2 उरते, म्हणून बाकी किती उरणार? तर ऑप्शनमध्ये 2 होतात, तर बाकी 2 उरते. ठीक आहे, कुठली पण एखादी अशी संख्या घेऊन घ्यायची की तिला 7ने भागल्यावर बाकी 3 उरते. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 5 क्रमगत संख्यांची बेरीज 1350 आहे, तर त्यामधील सर्वात लहान व मोठ्या संख्येची बेरीज किती? आता बघा, 5 क्रमगत संख्यांची. ठीक आहे, तर पहिली समजा संख्या आपण अशी घेऊन, पहिली संख्या समजा x, तर क्रमगत म्हटलेलं आहे. तर दुसरी संख्या येणार x अधिक 1, त्यानंतर तिसरी येणार x अधिक 2, x अधिक 3, x अधिक 4, x अधिक 5. काय म्हटलं आहे? 5च म्हटलं आहे ना. ठीक आहे, तर x अधिक 4 पर्यंत येणार. बघा, 1 2 3 4 5, तर यांची सर्वांची बेरीज किती आहे? 1350 आहे. ठीक आहे, तर याला तुम्ही पुढं सोडून घेतलं, असं भरपूर सोपा प्रश्न आहे, तसं याची गरज नव्हती सांगायची. याला जर पुढं सोडून घेतलं तुम्ही तर x आणि हे बघा, यांची 1 2 3 4 5, तर 5x अधिक यांची सर्वांची बेरीज, तर हे त्याच्यामधून मायनस होणार आणि भागेला 5 जाणार. ठीक आहे, त्याचं उत्तर निघून जाते. आता त्यानंतरचा प्रश्न बघा, हा 44 नंबरचा, भरपूर वरनी काढला असेल. 4.8 5.4 आणि 0.06 0.06
चा लसावी काढा, यांचा लसावी काढा. यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता याच्या एक घरानंतर पॉईंट आहे, इथं एक घरानंतर, पण इथं दोन घरानंतर पॉईंट आहे, म्हणून इथं सुद्धा एक एक शून्य वाढवून द्यायचे. ठीक आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट हटवून टाकायचा. ठीक आहे. किंवा याला 100ने गुणायचं. दोन घरानंतर पॉईंट आहे म्हणून याला सुद्धा दोन घरानंतर करून टाकायचं. एक एक शून्य वाढवून टाकायचं. तर आता बघा याचं पॉईंट हटवून टाकायचं. तर 480, 540 आणि 6. ठीक आहे. याचं पॉईंट हटवलं तर 006 म्हणजे फक्त 7 राहते आणि यांचं लसावी काढायचा. तर बघा पहिले 2ने भाग जातो. 2ने भाग दिलं तर इथं बघा 240 आणि बघा 2ने जर याला भाग दिला तर 240 गुणिले 2 गेलं तर 480 येते. तसेच इथं 27 म्हणजे 270, इथं 3. परत आता 3 उरले म्हणून 3ने जातं. तर बघा 8 त्रिक 24 होतात म्हणून इथं 80 येणार. आता इथं 90, 9 त्रिक 27, परत इथं 1 येणार. ठीक आहे. कारण की 3ने भाग दिला तर 1 येणार. आणि त्यानंतर बघा आता 5ने भाग जातो. त्यानंतर परत आपण याला 2ने भाग देऊ शकतो. ठीक आहे. पहिले सर्वात लहान संख्येनेच भाग देऊन पहा. 2ने भाग दिला तर इथं 40 येते आणि इथं 45 येते. आता इथं 2ने भाग जात नाही, 3ने पण याला भाग जातो, याला जात नाही, 4ने याला जातो, याला जात नाही, म्हणून 5ने जातं. ठीक आहे. 5 8 40, 5 9 45. आता बघा इथं 3ने जातो, इथं 2ने जातो. ठीक आहे. भाग जातच नाही म्हणून यांच्या सर्वांचं गुणाकार करून टाकायचं. बघा 3 दुनी 6, 6 दोरी 12, 12 पंचे 60, 60 गुणिले 8 9 72. ठीक आहे. हा शून्य तसाचा तसा लिहून टाकायचा. 6 दोन्ही 18ची 8, 8 1, 6 7 42 आणि 1 43. तर आता बघा आपण किती घरानंतर पॉईंट होतो? 2 घरानंतर, 2 घरानंतर, 2 घरानंतर, 1 2 2 घरानंतर पॉईंट देऊन द्यायचं म्हणजे 43.8. ठीक आहे. हे झालं याचं लसावी. 1 मिनटं इथं चुकत आहे. साईन दोन्ही 12 पाहिजे होतं. ठीक आहे. तर म्हणजे 43.2 येणार. ठीक आहे. उत्तर 43.2 होणार. अतिशय सोपा प्रश्न होता, बऱ्याचशा पोरांनी काढला असेल. ठीक आहे. पुढचा हा प्रश्न, एका संख्येत 28.56% वाढ केली. ठीक आहे. 28.56% वाढ केली तर मूळ संख्या प्राप्त करण्यासाठी किती टक्के कमी करावी लागेल? तर मूळ संख्या समजा आता मूळ संख्या आपण 100 घेतली आहे, तर 100मध्ये 28.56% वाढ केली तर ते 128.56 होणार. ठीक आहे. कारण की 100चे 28.56% म्हणजे 28.56 आणि हे 100 म्हणजे 128.56 होणार. तर आपल्याला मूळ संख्या परत 100 करण्यासाठी यामध्ये किती टक्के कमी करावे लागेल? तर यामधून आपल्याला 28.56 वजा केले आपण तर 100 भेटते. पण आपल्याला किती टक्के म्हटलं आहे? तर 28.56 हे 128.56 याचे किती टक्के आहे? ठीक आहे. तर याला जर सोडवलं मित्रांनो तर पूर्ण पॉईंटमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन खूप म्हणजे किचकट होतं. तरी मी केलं होतं आणि पॉईंटमध्ये उत्तर काढलं होतं. तर 22.21 असं येत होतं. तर ऑप्शनमध्ये मला वाटतं 22.22 दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काढून घेता ते कॅल्क्युलेशन बऱ्याचशा पुरांनी केलं असेल, मी सुद्धा केलं होतं. तर 21 पॉईंट काहीतरी आलं. ठीक आहे. माझा काही चुकू पण शकते. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न हा थोडा महत्त्वाचा प्रश्न आहे. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते, त्यामध्ये 75% मतदान झाले. ठीक आहे. तर 75% मतदान झाले, 75% मतदान झाले व 2% मते ही अवैध ठरली. ठीक आहे. तर या 75%च्या 2% मते म्हणजे या 75%च्या 2% मते ही अवैध ठरली. तर 75चे 2% काढून टाकायचे. तर 75 गुणिले 2 भागिले 100 50 म्हणजे 75/50 म्हणजे 25 दोन्ही 50 आणि 25 1 म्हणजे 3/2 म्हणजे 1.5. तर एवढी मते अवैध ठरली. तर 75 मधून एवढे वजा केले तर 75 वजा 1.5. ठीक आहे. तर बघा 5 परत इथं हात चालला आहे का, 5 मधून 2 गेले 3 7. ठीक आहे. 73.5 एवढी वैध मते आहे. ठीक आहे. 2% मते अवैध ठरली म्हणजे एवढी 73.5% मते वैध आहे. तर आता पुढचं बघा, एका उमेदवाराने 8,820 मते प्राप्त केली. तर एका उमेदवाराने 8,820 मते प्राप्त केली, जे वैध मताचे 75% होते. तर एकूण मतदार किती? आता या वैध मताचे ते 75% आहे. तर आपण याला असंच राहू द्यायचं. समजा वैध मते ही 100 आहे. ठीक आहे. 100% आहे. तर याचे 75% म्हणजे किती होणार? 75. ठीक आहे. बघा 100 आहे
तर याचे 75% किती होणार? 75. तर काय म्हटलं आहे? प्राप्त 8820 मते प्राप्त केले, जे वैध मताचे 75%. तर समजा वैध मत ते 100 आहे, तर हे 75 आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो 75 बरोबर 75. ठीक आहे. तर आपल्याला तर एकूण मतदार किती? तर आपल्याला माहित आहे हे 75 बरोबर एवढे, तर 100 आपण जे वैध मतं समजलेलं आहे. ठीक आहे, 100 मते वैध होते असं पण समजलं आहे. तर 100 बरोबर किती? तर यांचा तिरपा गुणाकार करायचा, म्हणजे 100 गुणिला 8820 भागीला हे 75. बघा 25 चौक 100, 25 त्रिक 75. ठीक आहे, मी अशी लाईन बांधतो. 3 दोन्ही 6, परत इथं 2 उरतात, परत 3 9 27, परत इथं 1 उरतो, आणि 3 चौक 12, 3 0 0, तर 4 0 0, 4 चौक 16ची 6, हातच्या आले 1, 4 9 36 आणि 1 37ची 7, हातच्या आले 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11. ठीक आहे, तर हे झाली वैध मते. तर आपल्याला वैध मते मिळतात 13.5 ही वैध मते होते. तर 13.5 बरोबर एवढे करायचे. ठीक आहे, तर बघा मी इथं लिहितो या साईडला 13.5 बरोबर 11760. तर आपल्याला पूर्ण मते किती होती? ठीक आहे, तर एकूण मतदार किती होते? तर 100 बरोबर किती? तर आपण याला काढलं, असं तिरपा गुणाकार केला, तर 100 गुणिला 11760 भागीला 73.5. ठीक आहे, तर बघा इथं आता पॉईंट आहे म्हणून इथे अजून 0 वाढवून द्यायचा. हा पॉईंट कॅन्सल करून टाकायचा. ठीक आहे, वर एक 0 वाढवून द्यायचा, खालचा जो पॉईंट आहे तो पॉईंट कॅन्सल करून टाकायचा. आता बघा इथं 1176 आहे. ठीक आहे, आणि इथं 735 आहे. तर याला जर आपण 2 गुणलं किंवा इथं 0 वाढवून टाकायचं. ठीक आहे, एक आपण 0 इथं 100 वर वाढवून देऊ. ठीक आहे, इथं बघा 11760 आणि इथं 735 आहे. तर इथं शेवटी 5 आहे आणि इथं शेवटी 0 आहे. तर 5ला आपण कुठल्या संख्येने गुणलं तर 0 येते शेवटी. तर बघा 5 गुणिला 2 केलं, तर याला जर 2ने गुणलं तरी 0 येते, म्हणून याला 12ने गुणून बघायचं, किंवा 5 24 किंवा 14ने गुणून बघायचं, किंवा 16ने गुणून बघायचं. तर 16ने जर याला गुणलं तर बघा 16 पंच 80 0, हातच्या आले 8, 16 48 आणि हे 16 पंच 80 0, हातच्या आले 8, 32 16 48 48 आणि हे 8. तर 48 आणि 8 56 6, हातच्या आले 5, बघा 60 येते 60 येते, म्हणून याला 735 गुणिला 16 केले तर एवढे येते. ठीक आहे, कसं करायचं याला? बघा 5 आहे तर 0 आहे, म्हणून 12ने गुणून पाहायचं, कारण की 2ने गुणलं तर 0 येते, म्हणून 14ने तर 16ने असं गुणून बघायचं. तर याला 16ने गुणलं तर एवढं होते, म्हणून 16 गुणिला एवढे म्हणजे 16 आणि हे 1 2 3 0. ठीक आहे, तर एकूण 16,000 मते होती. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न 3 पुरुष व 2 महिला. ठीक आहे, 3 पुरुषसाठी मी यम, ठीक आहे, पुरुषसाठी पी लिहितो. ठीक आहे, 3 पुरुष व 2 महिला. ठीक आहे, तर पी इथं यम. ठीक आहे, 3 पुरुष व 2 महिला यांना किती पद्धतीने एका रांगेत बसवू शकतो की महिला सोबत आल्या नाही पाहिजे. ठीक आहे, पहिल्या तर आपण यांना किती पद्धतीने बसवू शकतो, तर बघा 3 आणि 2 एकूण टोटल माणसे किती आहेत? 5. तर 1 2 3 4 5 असे माणसे. हा इकडे सुद्धा बसू शकतो, इथं सुद्धा बसू शकतो, इथं सुद्धा बसू शकतो, इथं सुद्धा बसू शकतो. ठीक आहे, आणि इथं सुद्धा तर एक असं क्रमगुणित चिन्ह असते. तर या चिन्हामध्ये जर 5 असलं तर 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. ठीक आहे, असं या चिन्हाचा अर्थ असते, म्हणजे इथून तर गुणाकार उतरत्या क्रमाने 1 पर्यंत. तर जेव्हा असे प्रश्न येतात अरेंज करायचे म्हणजे लावायचे क्रमाने, तेव्हा असं ह्या चिन्हाचं असं क्रमगुणित म्हणतात त्याला. ठीक आहे, म्हणजे क्रमाने आपण बसवत आहोत. तर बघा इथं सुद्धा बसू शकते, इथं सुद्धा असं बसू शकते. तर त्यासाठी आपण पहिले फक्त हे 5 जण कसं बसू शकते, तर बघा आपण 5 जण कुठेही सध्या महिलासोबत येऊ शकते आणि नाही सुद्धा येऊ शकते, अशा आपण बसवत आहोत. यांना अंदाजे एकदम आपण बसवत आहोत किती पद्धतीने आपल्याला या 5 जणांना बसवता येते. तर 1 2 3 असं कुठेही आपण बसू शकतो. इथं सुद्धा बसू शकते, 2 महिलासोबत सुद्धा येऊ शकते यामध्ये. तर बघा 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120. तर 120 पद्धतीने आपण यांना बसवू शकतो, 2 महिला आणि 3 पुरुष यांना. पण आपल्याला महिलासोबत नाही आल्या पाहिजे. तर आपण महिलासोबत नाही आलं पाहिजे. तर आपण यामध्ये बघू आता 3 पुरुष आणि 2 महिला आहे. तर यामध्ये आपण जर महिलासोबत नाही आल्या पाहिजे,
तर आपण महिलासोबत आल्या पाहिजे असं किती वेळा होते ते जर आपण यामधून वजा केलं तर आपल्याला महिलासोबत नाही किती वेळा येतात आपल्याला भेटून जाईल. तर आपण महिला किती वेळा आपण सोबत बसू शकतो, ठीक आहे, दोन्ही महिला म्हणजे सोबत आला पाहिजे असं किती वेळा होते ते जर आपण यामधून वजा केलं तर आपल्याला जे पाहिजे ते भेटून जाते उत्तर, म्हणजे महिला सोबत नाही येणार. तर बघा याच्यामध्ये महिला सोबत येणार, ठीक आहे, 120 मध्ये. आता आपण महिला फक्त महिला किती वेळा सोबत येऊ शकते, तर बघा 2 महिला आहे म्हणून 2चा आपण एकच घ्यायचं, ठीक आहे. 2 महिला आहे म्हणून 2 महिलाला आपण एकच बघायचं. तर 3 अधिक हे 1 किती झाले 4, तर 4. आता मला सांगा हे 2 महिला आपण सोबत बघत आहोत, ठीक आहे, 1 2 3 4 5 असे जण बसले, हे एक महिला आहे, हे एक महिला आहे, ठीक आहे. आता हे सुद्धा जागा बदलणार, हे इकडची इकडे जाणार, इकडची इकडे जाणार, राहणार सोबत पण जागा बदलणार. इथं सुद्धा तसं, तिथं सुद्धा. इथं जर आल्या दोन्ही महिला इथं आल्या तर इथं सुद्धा हे इकडची इकडे, हे इकडची इकडे, म्हणून याला गुणिले 2 करायचं. तर आता फक्त महिला सोबत येणार असं किती वेळा होते, तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 1. तर 4 3 12, 12 दोन्ही 24 आणि 24 दोन्ही हे 48. तर दोन्ही महिला सोबत येणार असं 48 वेळा होते. तर महिला किती वेळा सोबत नाही येणार, म्हणून आपण जर या 120 मधून हे 48 वजा केले तर आपल्याला महिला किती वेळा सोबत नाही येणार हे भेटून जाईल. म्हणून 120 वजा 48. तर 10 मधून 8 गेले, 2 राहिले, हातचाला 1, 12 मधून हे 5 गेले तर 7 राहिले, ठीक आहे. तर असं 72 वेळा असं होणार की दोन्ही महिला सोबत नाही येणार. आता बघा आपण केलं काय, तर आपण पहिले सर्वांना एका लाईनीत बसवलं, त्यामध्ये महिला सोबत आल्या, ठीक आहे. सर्व म्हणजे आपण बाय डिफॉल्ट त्यांना एका लाईनमध्ये बसवलं की बाबा किती पद्धतीने आपण त्यांना बसवू शकतो. तर आपण त्यांना 120 पद्धतीमध्ये बसवू शकतो. यामध्ये महिला सोबत पण आल्या आणि सोबत नाही पण आल्या, म्हणजे असं झालं, ठीक आहे. 120 पद्धतीने आपण यांना नॉर्मली बसवू शकतो. पण आपल्याला काढायचं काय, तर महिला सोबत नाही येते, म्हणून आपण काय केलं, महिला सोबत किती वेळा येतात ते काढलं आणि ते याच्यामधून वजा केलं तर आपल्याला भेटलं आपलं उत्तर 72, ठीक आहे. त्यानंतरच बघा एका कामाला अ 25 दिवस लागतात, तेच काम ब 20 दिवसात करतो, ते दोघे 5 दिवस सोबत काम करतात. तर अ ला 25 दिवस आणि ब ला 20 दिवस. तर दोघे ते काम 5 दिवस करतात. तर अ चे 5 दिवसाचे काम 5 × 25 आणि ब चे 5 दिवसाचे काम, ठीक आहे. तर दोघे 5 दिवसात एवढं काम मिळून करणार, म्हणून 5 × 5 5 × 5 5 × 21 म्हणजे 1/5 अधिक 1/4 म्हणजे झालं हे 20, म्हणजे झालं 4 आणि 5 9/20. तर दोघे मिळून 5 दिवसात एवढं काम करणार 9/20. तर काय म्हटलं पुढं, सोबत करतात आणि अ निघून जातो, म्हणजे अ आता सोडून गेला तर पूर्ण काम ब किती दिवसात करेल. तर आपल्याला माहिती आहे ब 20 दिवसात करतो आणि अ 25 दिवसात करतो. तर आता एवढं काम त्यांनी दोघांनी केलं, तर राहिलेलं काम किती आहे, तर एक काममधून आपण एवढं जर वजा केलं 9/20, तर बघा इथं खाली काहीच नाही म्हणून ते 20 लिहायचे आणि वर सुद्धा 20 निघून यायचं, म्हणजे 20 एकच वेळा लिहायचे आणि 20 वजा 9 म्हणजे 11. तर एवढं राहिलेलं काम आहे. तर एवढं काम ब किती दिवसामध्ये करणार, तर ब एक काम 20 दिवसामध्ये करतो, तर 11/20 काम किती दिवसामध्ये करणार, तर याला तिरपा गुणाकार करायचा. तर 11/20 गुणिले हे 20, 20 कॅन्सल, म्हणजे ब हा किती दिवसामध्ये करणार ते काम 11 दिवसामध्ये, ठीक आहे. तर तुम्ही माझी हे जर नाही समजलं असेल तर मी काळ काम एकची व्हिडिओ अपलोड केलेला आहे, खाली तुम्ही बघा, ठीक आहे. तुम्हाला भेटून जाईल. हे पहिल्या व्हिडिओपासून जर तुम्ही बघितलं तुम्हाला एकदम इझिली हा प्रश्न येऊन जाईल, ठीक आहे. बघा मित्रांनो, पुढचं गणित, एका नळातून प्रति सेकंदाला 1 थेंब पाणी टपकते, ठीक आहे. एका सेकंदामध्ये 1 थेंब, ठीक आहे, टपकते. तर 600 थेंबापासून 100 मिली, 600 थेंबापासून 600 थेंब म्हणजे 100 मिली, 100 ml पाणी बनते. तर 300 दिवसात किती पाणी वाया जाईल, तर आपल्याला आता त्यामध्ये ऑप्शनमध्ये मला वाटतं लिटरमध्ये दिलेलं होतं, ठीक आहे. तर बघा आता 300 दिवस, तर 300 एका सेकंदाबद्दल, तर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. तसंच एका दिवसामध्ये 24 तास असतात, ठीक आहे. तर एका दिवसामध्ये एवढे सेकंद येणार, म्हणजे एवढं थेंब पाणी टपकणार आणि आपल्याला 300 काढायचं आहे, तर गुणिले 300 म्हणजे 300 दिवसामध्ये एवढे थेंब पाणी टपकणार. बघा कसं 60 सेकंद असतात एका मिनिटामध्ये, म्हणून आपण एका तासामध्ये किती 3600 असतात, तर 24 तासामध्ये किती म्हणून गुणिले 24 केलं आणि 24 एका दिवसाचं झालं आहे, तर 300 दिवसामध्ये किती म्हणून गुणिले 300 केलं, तर 600 थेंबापासून 100 ml पाणी बनते. जर आपण भागीला 600 केलं आणि 100 याला जर 600ने भागलं
आणि गुणीला परत आपल्याला 100 करावं लागेल, ठीक आहे, कारण की 100 ml पाणी बनते. तर आपण याला 0 0 0 0 कॅन्सल आणि बघा 6 चोक 24, ठीक आहे. तर बघा आता 6 6 36, 1 2 0 लिहून टाकले, गुणीला 4 त्रिक 12. परत गुणीला आपल्याला 100 आपण काउंट करत आहोत, कारण की 6 टेम बरोबर 100 ml. तर आपण याला 600ला भागलं तर आपल्याला जे काही भेटणार तेवढे गुणीला 100 ml करावं लागणार, ठीक आहे. गुणीला 100. तर बघा 12 सकम 72ची 2 हातच्याला 7, 12 त्रिक 36 आणि हे 7 43. तर 1 2 3 4, 1 2 3 4, ठीक आहे. 1 2 3 4 0. आता बघा हे झालं ml मध्ये. तुम्हाला तिथं लिटरमध्ये विचारलं होतं, तर 1000 ml म्हणजे 1 लिटर, तर भागीला 1000 करून टाकायचे. 1 2 3 0, 1 2 3 0, तर हे झालं 4 3 2 0. तर एवढं लिटर पाणी आपलं वाया जाईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 रेल्वे 150 मीटर लांबीच्या आहेत, त्या एकमेकींच्या विरुद्ध चालत आहेत. म्हणजे बघा आता विरुद्ध जेव्हा ट्रेन रेल्वे चालते, म्हणजे असं एक इकडून येत आहे आणि एक इकडून येत आहे, ठीक आहे. ही रेल्वे 150ची आहे आणि ही सुद्धा 150ची आहे. 2 रेल्वे 150 मीटर लांबीच्या आहेत, त्या एकामेकींच्या विरुद्ध चालत आहेत. एक रेल्वे 76 किलोमीटर प्रति तास, एक रेल्वे 76 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे. तर एकामेकींना 5 सेकंदात ओलांडतात. तर दुसऱ्या रेल्वेची वेग किती, ठीक आहे. तर एका रेल्वेचं वेग एवढं आहे आणि ते एकामेकींना 5 सेकंदात ओलांडतात, ठीक आहे. तर आपल्याला दुसऱ्या रेल्वेचं वेग काढायचा. तर मित्रांनो बघा, आपल्याला माहित आहे एकूण अंतर भागिले वेग बरोबर वेळ होते. तर आता बघा 2 रेल्वे एकामेकींना ओलांडत आहे, तर याचं एवढं जे काही असणार लांबी, तसंच याची लांबी, हे दोन्ही मिळून आपलं अंतर तयार होणार. तर अंतर बघा 150 आणि 150 300. बऱ्याचशा पोरांनी हा काढलेला असेल प्रश्न. आणि त्यानंतर बघा आपण वेग म्हणतो. तर आता बघा जेव्हा विरुद्ध दिशेने येतात तेव्हा याचा वेग आणि याचा वेग यांची दोघांची बेरीज होते, आणि जेव्हा अशी एक रेल जाते आणि दुसरी अशी जाते तेव्हा वजाबाकी होते, ठीक आहे. तर यांची दोघांची बेरीज होणार. तर बघा आता 76 दिलेलं आहे आपल्याला, यात किती आहे तर 300. तर बघा आता 76 आहे आणि आपल्याला दुसऱ्या रेल्वेचा आपल्याला वेगच काढायचा, ठीक आहे. तर एकाचं वेग दिलेला आहे 76 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्याचं आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला खाली आहे वेग, तर आपण 76 अधिक आपण दुसरीचं माहीत नाही मानून आपण यक्स लिहू, ठीक आहे. बरोबर आपल्याला माहिती आहे 5 सेकंदामध्ये वेग बरोबर वेळ, तर वेळ बरोबर 5 सेकंदामध्ये. आता बघा हे किलोमीटर प्रति तासमध्ये आहे, 76 किलोमीटर प्रति तास दिलं होतं, हे सुद्धा किलोमीटर प्रति तासमध्ये. तर याला आपण काय करतो 518ने गुणतो, ठीक आहे. तर याला सोडवायचं आणि तर यक्सची किंमत भेटून जाते, ठीक आहे. तर बघा आता सोडवायचं कसं, तर हे जे 518 आहे हे 18 वर इकडे जाणार गुणेला, ठीक आहे. 18 इकडे गेले आणि हे 5 इकडे जाणार, ठीक आहे. 5 नाही जरा, तर बघा हे जे आहे 5 न या 300ला भाग देऊन द्यायचा. बघा 5 सकम 30, तर हे झाले 60, म्हणजे 60 गुणेला हे 60 गुणेला 18 बरोबर. आता हे जे आहे 5 आणि हे 76 अधिक यक्स, ठीक आहे. तर बघा 5 6 5 30ची 0 आजच्याले 3, 5 7 35 आणि हे 3, 5 7 5 सकम 30ची 0 आजच्याले 3, 5 7 35 आणि हे 3 38 अधिक हे 5x आणि यांचं सुद्धा गुणाकार करून टाकायचं. बघा 0 असं लिहून टाकायचं. साईन 8 48ची 8 आजच्याले 4, 6 1 6 आणि 4 10. तर बघा हे 380 इकडे वजा होणार. तर बघा 1080 वजा 380 बरोबर 5x. तर x 0मधून 0 गेले, 0 राहिले, 8मधून 8 गेले, 0 राहिले, 10मधून 3 गेले, 7 राहिले, ठीक आहे. 700 बरोबर 5x. तर यक्स बरोबर किती, तर 700 भागिले 5 म्हणजे यक्स बरोबर 140, ठीक आहे. तर यक्स बरोबर आपण दुसऱ्या रेल्वेचा वेग घेतला, तर आपल्याला दुसऱ्या रेल्वेचा वेगच काढायचा होता. तर याचं उत्तर 140 किलोमीटर प्रति तास, ठीक आहे. प्रश्न, एका बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, ठीक आहे. 0.7 मीटर, 0.7 मीटर, ठीक आहे. 0.7 मीटर आहे.
दोन गावांमधील 22 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? ठीक आहे, तर 22 किलोमीटरचं अंतर आहे दोन गावामधील, तर चाकाचे पूर्ण किती फेरे होतील? ठीक आहे, 0.7 मीटर आहे, तर दोन गावांमधील 22 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती फेरे होतील? तर बघा, असा चाक असतो, असा म्हणजे इथून तर परत इथून आल्याबरोबर एक फेरा, असं किती फेरे होतील? तर आपल्याला यासाठी याचं असं एवढं इथून तर इथपर्यंत अंतर काढावं लागेल. म्हणजे याचं आपल्याला काय काढावं लागेल? तर याचं आपल्याला परीघ काढावं लागेल. तर परीघचं सर 2 पाय आर, तर आर म्हणजे त्रिज्या होते आणि पाय म्हणजे 22/7 किंमत असते. तर बघा, याचं व्यास दिलेलं आहे आपल्याला 0.7 मीटर. तर त्रिज्या बरोबर किती होते? तर त्रिज्या हे व्यासच्या अर्धी असते, म्हणजे 0.7/2. तर ही झाली त्रिज्या. तर याची किंमत ठेवायची, म्हणजे 2 गुणिला 22/7 गुणिला आर, म्हणजे 0.7/2. ठीक आहे, तर हे झालं इथून इथपर्यंत अंतर. तर आपल्याला 22 किलोमीटर अंतर, तर हे बघा मीटरमध्ये आहे, तर हे सुद्धा मीटरमध्ये निघणार. तर 22 किलोमीटर म्हणजे किती मीटर होणार? तर याला आपण कन्वर्ट करून घ्यायचं, तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर 22 किलोमीटर म्हणजे 22,000 मीटर. तर बघा, या ठिकाणी पहिले 11-22. ठीक आहे, तर इथं 7 आहे आणि इथं 11-22 इथपर्यंत झालं. ठीक आहे, नाहीतर ठीक आहे, तर हे बघा एवढं मीटरमध्ये निघा, हे 2 झाले कॅन्सल. तर आता हे जे आहे एवढं आपलं इथून इथपर्यंत अंतर आहे. ठीक आहे, तर आपल्याला एवढं 22,000 किलोमीटर म्हणजे किती? तर 22,000 भागेला आपण हे जर पूर्ण केलं, 22,000 भागेला बघा अशाचं असं लिहून टाकायचं, 22 गुणिले 0.7/7. तर भागेला हे 2 कॅन्सल झालं. ठीक आहे, तर हे 7 इकडे वरती जाणार. ठीक आहे, हे 7 इकडे वरती झाले, इथं पॉईंट आहे म्हणून 1 0 वाढवून द्यायचा, हा पॉईंट कॅन्सल झाला. बघा, हे 7 कॅन्सल म्हणजे इथं 10 राहिले, आणि हे 22 कॅन्सल म्हणजे इथं 1 राहिलं. ठीक आहे, तर 1 0 0 आणि हे हा 1 0. ठीक आहे, तर हे झालं टोटल 10,000 फेरे असे करावे लागणार. ठीक आहे, बरं पोरांनी काढला असेल तर हा प्रश्न. आई व मुलगी यांच्या वयांची बेरीज 49 वर्ष आहे. ठीक आहे, तर आई समजा यक्स आहे, तर मुलगी वाय, तर यांच्या वयांची बेरीज 49 वर्ष आहे. ठीक आहे, समजा मी तुला आई बरोबर यक्स आणि मुलगी बरोबर वाय. ठीक आहे, तर आई व मुलगी यांच्या वयांची बेरीज 49 आहे, तर आई एक्स अधिक वाय बरोबर 49 होणार आहे म्हटलं आहे. ठीक आहे, यांच्या वयांची बेरीज 49 आहे म्हणजे वर्तमान काळात आहे, म्हणजे ही झाली आजची वय. ठीक आहे, आजचे. ठीक आहे, तसं आजचे काही दिलं नाही आहे, पण आहे म्हणजे वर्तमान काळात आहे असं समजायचं, म्हणजे आजचे वय 7 वर्षापूर्वी, म्हणजे 7 वर्षापूर्वी म्हणजे 7 वर्ष आपल्याला मागं जायचं, म्हणजे -7 करावं लागेल. तर 7 वर्षापूर्वी म्हणजे x-7 आणि y-7. ठीक आहे, तर काय म्हटलं, 7 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते. तर आईचे वय x आहे आणि मुलीच्या वयाच्या चौपट होते, म्हणजे असं जर आपण केलं तर बरोबर होऊन जाईल, म्हणजे चौपट झाले ना याच्या. तर 4y वजा 4-7 28. ठीक आहे, आणि हे इकडे x वजा y तसेच्या तसे. ठीक आहे, तर आता बघा, हे 7 इकडे जाणार आणि 4y इकडे आणू आपण. ठीक आहे, तर बघा आता हे मी इथं अजून खाली लिहून घेतो. ठीक आहे, x अधिक y बरोबर 49. तर बघा x वजा 4y. ठीक आहे, इथं बघा काहीच नाही म्हणून अधिकचं चिन्ह आहे म्हणून आपण तो वजा घेतलं, इकडे आणलं, तर अजून इकडे हे बघा, हे वजा 28. आता हे वजा 7 आहे, तर इकडे अधिक 7 होणार. ठीक आहे, तर आता बघा वजा अधिक 7, तर काय होणार यांची दोघांची? तर इथं वजा, इथं 7 आहे, तर यांची दोघांची वजा बाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 28मधून 7 गेले, 21 राहिले आणि वजाचं चिन्ह. ठीक आहे, अधिक वजा केलं आपण, अधिक वजा वजा होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते. तसंच इकडे बघा, 4x वजा 4y बरोबर वजा 21. तर याला 2 समजायचं आणि याला 1. ठीक आहे, तर याच्यामधून आता x वजा 4y बरोबर वजा 21. ठीक आहे, आपण 2 असं आपण बरोबर खाली लिहिलं. ठीक आहे, याच्या हा जो आपण काढला आता 2 नंबरचं x वजा 4y बरोबर वजा 21 आपण याच्या खाली लिहिलं. जर आपण यांची दोघांची आता वजाबाकी केली तर हा x कॅन्सल होऊन वजाबाकी केली, तर x मधून x गेलं. आता वजा वजा इथं सुद्धा वजा वजा हे झाले अधिक, म्हणजे हे झाले 5y, पण मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे, परत तिकडे इथे सुद्धा वजा वजा, तसं बघा हे वजा वजा हे अधिक झाले आणि हे सुद्धा वजा वजा अधिक झाले.
तर हे झाले 5y आणि हे झाले 7 9 आणि 1 10ची 0 हातच्या आले 1 4 आणि 3 7. तर y बरोबर 70 भागेला 5. तर y बरोबर किती झालं 70. 5 गुणिले 14 केले म्हणजे 70 येते. तर y बरोबर 14. तर आपल्याला काय काढायचं i बरोबर x काढायचं. तर आपल्याला माहित आहे x अधिक y बरोबर 49. तर y बरोबर 14 इथं ठेवला आपण x अधिक 14 बरोबर 49. तर 49 मधून 14 वजा केले तर किती राहतात 4 मधून 9 गेले 5 राहिले आणि 4 मधून 1 गेलं 3. तर x बरोबर 35. ठीक आहे. तर आईची वय झाले 35 आणि मुलीचे वय झाले 14. ठीक आहे. आईचे वय विचारले होते मला वाटते. तर आईचे आजचे वय किती. ठीक आहे. आजचे वय म्हणजे आजचे वय आणि पूर्वीचे जर विचारले असते तर आपण याच्यामधून 7 वजा केले असते. ठीक आहे. बघा याचा पुढचा प्रश्न. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. ठीक आहे. 3:7 आहे. टेबलची किंमत ठीक आहे. खुर्ची व समजा खुर्चीसाठी आपण खुर्चीसाठी ठीक आहे आणि हे टेबल. तर टेबलची किंमत किती दिला आहे 441 दिलेला आहे. ठीक आहे. टेबलची किंमत 441 दिलेली आहे. तर खुर्चीची किंमत काढा. तर आपल्याला बघा 3:7 आहे आणि टेबलची किंमत दिलेली आहे आपल्याला 3:7 दिलेला आहे. तर आपल्याला टेबलची किंमत दिलेली आहे. तर आपल्याला टेबलची किंमत दिलेली आहे 441. ठीक आहे. तर आपल्याला खुर्चीची किंमत काढायची आहे. तर आपण असं सुद्धा करू शकतो तिरपा गुणाकार. ठीक आहे. पण या ठिकाणी बघा आपल्याला 3:7 आपण असं लिहिलं तर आपल्याला काय दिलेलं आहे टेबलाची किंमत दिलेली आहे 441. तर आपल्याला खुर्चीची याची काढायची आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी याची किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर बघा 441 दिलेलं आहे. तर ठीक आहे. तर यांचा गुणाकार म्हणजे 441 गुणिले 3 भागीला 7. तर बघा 7 1 7 5 35 7 सकम 42. परत इथं 2 होता 7 त्रिक 21 आणि यांचा गुणाकार 3 त्रिक 9 3 सकम 18. ठीक आहे. 189. ठीक आहे. बघा 3:7 होती म्हणून आपण 3:7 लिहिलं आणि टेबलची किंमत टेबल बरोबर 7 म्हणून खाली लिहिलं आणि x समजा x आपल्याला काढायचा. तर हे इकडे गुणाला जाणार आणि हे भागीलाच राहणार. ठीक आहे. तर 189 उत्तर आलं. त्याच्या खालचं बघा एका कमिशन एजंटने 4% कमिशन घेऊन 2,000 कमावले तर त्याने एकूण किती रुपयांचा माल विकला. तर जे काही म्हणजे 2-4 प्रश्न अतिशय सोपे होते. डेसिमीटरचं कन्वर्ट करायचं होतं मीटरमध्ये काहीतरी होतं ते अजून 1-2 प्रश्न होते. तसा हा प्रश्न अतिशय सोपा आहे. 4% कमिशन घेऊन 2,000 रुपये कमवले तर 4% बरोबर 2,000. तर 100% बरोबर किती. तर बघा 100 गुणिले 2,000 भागीला 4 25 25 दोन्ही 50 आणि हे 3 0 1 2 3. ठीक आहे. तर 50,000 रुपयाचा माल विकला असेल. त्यानंतर प्रश्न बघा. रमेश 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो व 11 वस्तू 20 रुपयांना विकतो तर नफा किंवा तोटा किती येईल. हा प्रश्न बघा हा थोडा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा एक मिनिट इथं. रमेश 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो. ठीक आहे. 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो. ठीक आहे. रमेश 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो आणि 11 वस्तू 20 रुपयाला विकतो. ठीक आहे. 11 वस्तू 20 रुपयाला विकतो तर त्याला नफा किंवा तोटा किती येईल. तर पहिले बघा आपण काय करू. आता बघा या ठिकाणी आपण काय करू. पहिले 16 रुपयानं त्यानं 9 वस्तू घेतली आणि 20 रुपयानं 11 विकली. तर पहिले आपण वस्तू समान करून टाकू. म्हणजे इथं सुद्धा 11नं गुणू आणि इथं 9ने गुणू. ठीक आहे. तसंच आता इथं 11नं गुणलं म्हणून इथं सुद्धा 11नं गुणून टाकू आणि इथं 9नं गुणलं म्हणून इथं सुद्धा 9नं गुणून टाकू. फक्त हे लक्ष देऊन बघा. हे आपण केलं काय बघा. 9 वस्तू 16 रुपयामध्ये घेतली आणि 11 विकल्या तर आपल्याला काय करावं लागेल. वस्तू कमी जास्त आहे इथं 9 आहे इथं 11 आहे तर आपण वस्तू समान करून टाकू. म्हणजे इथं 9 गुणिले 11 केलं तर इथं सुद्धा 11ला 9 गुणून टाकू. ठीक आहे. म्हणजे यांचं दोघांचं समान करून टाकू. इथं तेवढं इथं सुद्धा 99 होणार इथं सुद्धा 99 होणार. मग आपण 11 गुणलं तर इथं सुद्धा 11नं गुणलं इथं सुद्धा 9नं गुणलं. ठीक आहे. आपण वस्तू समान केल्या कारण की कमी जास्त होतं म्हणून वस्तू समान केल्या तर पैसे सुद्धा कमी जास्त होते म्हणून ते सुद्धा आपल्याला इथं गुणावं लागेल. मग बघा आता तर आता बघा आता हे झाले वस्तू एवढ्या वस्तू त्याने एवढ्या रुपयाला घेतल्या आणि एवढ्याच वस्तू एवढ्याला विकल्या. तर बघा
16 एक 16ची 6ची एक आला 16 एक 16 आणि एक 17. ठीक आहे. तर त्यांनी 99 वस्तू किती रुपयाला घेतल्या 176 रुपयाला. आणि हे 99 वस्तू कितीला विकल्या तर 0 आणि 9 दोन्ही 18. तर बघा किती 4 रुपये त्याला, म्हणजे 4 रुपये त्याला जास्त मिळाले. ठीक आहे. 4 रुपये त्याला जास्त मिळाले. बघा इथे 180ला 99 वस्तू विकल्या तर त्याला 4 रुपये जास्त मिळाले. ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं तोटा किंवा नफा किती झाला. तर त्याला आता 4 रुपये जास्त मिळाले, पण 4 रुपये हे 176 रुपयाने त्याने विकत घेतलं. तर येडे काय हे विकत घेतलेलं आहे. तर 176 रुपयाचे 4 किती टक्के आहे, म्हणजे 4 गुणिले 100 भागीला 176. ठीक आहे. 4 गुणिले 100 भागीला, ठीक आहे, 4 गुणिले 100 भागीला 176 केला आपण. तर याला सोडवायला तर बघा 4 गुणिले 100 भागीला 4 एक 4 चौक 16, परत इथं 1 उरतो 4 चौक 16. ठीक आहे. म्हणजे 100चे 44. तर आता बघा 44 दोन्ही 88 होतात आणि परत इथं 12 उरतात. ठीक आहे. परत इथं एक 0 वाढवला, इथं एक पॉईंट वाढवला तर 44. परत इथं 44 दोन्ही 88 करावं लागेल, कारण की 44 ती जास्त होतात. परत इथं 12 उरतात. ठीक आहे. असं 2 2 2 2 मध्ये येत राहणार. ठीक आहे. ठीक आहे. मग इथं 44 2 2 मध्ये येणार. 120 मधून 88 गेले, वजा 88 केले तर 10 मधून 8 गेले, 2 राहिले, परत आला 1 मधून 12 मधून 9 गेले तर 3 आले, तर 32. परत इथे एक 0 वाढवला तर आता बघा 44 गुणिले 7 करावं लागेल, तर याच्या अंदर. ठीक आहे. तर याचं उत्तर 2.27 आहे. ठीक आहे. हा थोडं बघा, आपण इथं 9 वस्तू घेतल्या होत्या तर आपण वस्तू समान केल्या. तर वस्तू समान करण्यासाठी इथं 11 इथं 9 आहे, तर इथं आपण 11ने गुणलं आणि इथं 9ने गुणलं, म्हणजे 99 पण इथं 11ने गुणलं म्हणून आपण किंमतसुद्धा वाढणार, म्हणून किंमतला सुद्धा 11ने गुणायचं आणि इथं सुद्धा 9ने गुणायचं. ठीक आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 40,000 आहे. ठीक आहे. एका गावाची लोकसंख्या 40,000 आहे. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 25%ने वाढली, तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. ठीक आहे. तर बघा समजा आपण 40,000 तर आपल्याला दिलेलं आहे. 3 वर्षानंतर समजा त्या गावाची लोकसंख्या 100, तर पहिल्या वर्षी 20%ने, म्हणजे 100चे 20% 20, म्हणजे पहिल्या वर्षी 20%ने वाढली, म्हणजे किती झाले 120. ठीक आहे. बघा पहिल्या वर्षी 20%ने वाढली म्हणजे 20 वाढले म्हणजे 120 झाले. त्यानंतर परत 20%ने वाढली. ठीक आहे. 12 दोन्ही 24 म्हणजे 120, हे 120. बघा पहिले 100 होती, त्यानंतर 120 झाली, तर आता हे 120 आणि हे 24 म्हणजे किती झाले 120 अधिक 24, तर 4 4 144 झाली. ठीक आहे. पहिल्या वर्षी 20%, 100 होती, 20%ने वाढली तर 120 झाली, परत 20%ने वाढली तर 144 झाली, त्यानंतर अजून 25%ने वाढली. ठीक आहे. तर याची अजून 25%ने वाढली. 25 भागिले 100, 25 चौक 100, 4 त्रिक 12, परत 2, 4 सकम 24 म्हणजे 36, तर परत 144 अधिक 36, 6 4 10, 3 4 7, 170. ठीक आहे. तर ते झाली 170. इथं 36, 4 आणि 6 10ची 0, हातचाला 1. ठीक आहे. 180 झाली. ठीक आहे. 180 झाली. पहिले 20%ने वाढली तर 120 झाली, परत 20%ने वाढली तर 144 झाली, परत 25%ने वाढली तर 180 झाली, तर 180 झाली. तर आता हे बरोबर म्हणजे हे 100 समजायचं बरोबर. ठीक आहे. एवढी होती, तर या 3 वर्षानंतर किती होणार, तर 180 बरोबर किती. ठीक आहे. त्यानंतर तिरपा गुणाकार करायचा आणि याला सोडवून टाकायचं, तर 40,000 गुणिले 180 भागिले 100. तिघी 0, 2 0 2 0 कॅन्सल, 1 2 3 1 2 3 0 तसे लिहून जाते. 4 8 32 2, हातच्याले 3, 4 1 4, 4 आणि 3 7. ठीक आहे. तर 72,000 होणार. ठीक आहे. 72,000 होणार 3 वर्षानंतर. तर त्याच्यानंतरचं बघा, 7 पूर्वीच्या 0 पॉईंटने कमी 7 पूर्वीच्या 0 पॉईंटने कमी होत जाणाऱ्या 7 संख्यांची सरासरी किती. आता 7 आहे आणि 7 पूर्वीच्या म्हणजे 0.5ने जर 7 मधून काढले तर 6.5, 6, 5.5. ठीक आहे. 7 पूर्वीच्या म्हटलं असं. ठीक आहे. 5.5
त्यानंतर 5, त्यानंतर 4.5, 4 बघा 1 2 3 4 5 6 झालं, अजून 3.5. तर यांची सर्वांची बेरीज करून टाकायची आणि भागीला 7. किती म्हटलंय? 7 संख्यांची सरासरी किती? ठीक आहे. तर बघा पहिलं आपण 3.5 आणि बघा पहिलं आपण जे संख्या दिलेल्या आहे त्यांची बेरीज करून टाकू. 6 आणि 4 10 आणि 5 15. 6.5 5.5 आणि हे 4.5 आणि हे 3.5. बघा 5 चौक 20 चे 0, आजच्याले 2. तर हे झाले 6 आणि 4 10, 5 आणि 5 10 म्हणजे हे झाले 20. ठीक आहे. तर 20 म्हणजे हे झाले 35. तर 35 भागीला सरासरी काढायचे. 7 संख्या एक, हे 7 सोडून द्यायचे, 7च्या पूर्वीचं म्हटलं आहे. 35 भागीला 7, 7 5 35. तर सरासरी 5 येणार. ठीक आहे. हा सोपा प्रश्न होता. तर याच्या व्यतिरिक्त अजून पाहिजे असेल तर कॉमेंट करा. बुद्धिमत्तेसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करतो. ठीक आहे. थोडा वेळ लागत आहे व्हिडिओ यासाठी, परंतु माझ्याजवळ वेळ नाही, सध्या माझं ऑफिस चालू झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.